आता जातिवंत शुद्ध बियाणे, बूस्टर बियाणं, लाखो शेतकऱ्यांचा विश्वास आहे. कशामुळं? कारण बियाण्याच्या गुणवत्तेमध्ये कधीही तडजोड बूस्टर करत नाही आणि प्रत्येक वाणाचं वैशिष्ट्य जे आहे ते तुम्हाला सांगितलं जातं. चांगल्या गुणवत्तेचं, अनुवंशिक शुद्धता, भौतिक शुद्धता असलेलं आणि बऱ्याच जातींमध्ये रोगाला बळी न पडणाऱ्या जाती अधिक उत्पादन देणारं बियाणं आहे. त्यामुळे याचे वैशिष्ट्य आपण पाहूया. सगळ्यात पहिले तर पाहू की विदर्भ आणि लगतचा मराठवाडा. विदर्भ म्हणजे बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर हे 7 जिल्हे. लगतचा मराठवाडा म्हणजे हिंगोली आणि नांदेड. म्हणजे असे 9 जिल्ह्यासाठी हा एक धोक्याचा अलाराम आहे, धोक्याची घंटा आहे. जिथं चारकोल रॉट आणि फायटोप्थेरा आणि स्क्लेरोशियम रॉट हे रोग मागच्या 2-3 वर्षामध्ये हे वाढत आहे, याचं प्रमाण वाढत आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये तर मागच्या वर्षी सगळे सोयाबीन गेले, फक्त हुतुतू खोखो तिथं पिकलं. पण बुलढाणा, अकोला, यवतमाळचा अर्धा भाग आणि हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये काय झालं, पांढरं फुल पिकलं, पण 335 गेलं, 9305 गेलं, 612 गेलं. कशामुळं? कारण तो चारकोल रॉट किंवा फायटोप्थेरा जो रोग आहे सुरुवातीला नोटिफाईड किंवा पब्लिक ब्रीडवर येतो. त्या वर्षी पांढरं फुल चांगलं पिकतं, पण दुसऱ्या वर्षी पांढरं फुलसुद्धा त्याच्यात बळी पडतं. नागपूर, वर्धा, चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना विचारा, मागच्या वर्षी काय झालं. पांढऱ्या फुलाचे जे काही व्हरायटी होत्या त्या पिकल्या, म्हणजे त्याच्या मागच्या वर्षी 24मध्ये. मग 25मध्ये लोकांनी त्या पेरल्या आणि 25मध्ये त्या सगळ्या रोगाला बळी पडल्या. त्यात फक्त हुतुतू आणि खोखो टिकलं. त्यामुळं मी जे 9 जिल्हे सांगतो, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, हिंगोली आणि नांदेड या 9 जिल्ह्यांमध्ये हुतुतू आणि खोखो, चारकोल रॉट, क्लोरोशियम रॉट आणि फायटोप्थेरा ब्लाइट या रोगांना सहनशील वाण आहे, अधिक उत्पादन देणारं वाण आहे, केसाळ शेंगाचं वाण आहे. याची आपण लागवड करणं गरजेचं आहे. मी सांगितलं ना, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळचा अर्धा भाग हुतुतू खोखो. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर हुतुतू आणि खोखो हेच वाण निवडावं. त्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळचा अर्धा भाग हेच वाण निवडावं, हुतुतू आणि खोखो. कशामुळं? कारण या जिल्ह्यांमध्ये चारकोल रॉट आता पसरणार. इथं ऑलरेडी आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूरमध्ये सगळीकडं खूप चारकोल रॉट आहे. इथं तर हुतुतू खोखोशिवाय पर्यायच नाही. पण बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, नांदेडमध्ये सुद्धा हा रोग सगळ्या वाणावर येऊ शकतो. हुतुतू खोखो त्याला बळी पडत नाही. त्यामुळे शक्यतो या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हुतुतू खोखो निवडा. बाकी जिल्हे जे आहेत, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, धाराशिव, अहिल्यानगर, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या भागात आपल्या आवडीनुसार वाण निवडा. आपल्या आवडीनुसार या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही कोणतंही आवडीचं वाण निवडा. मात्र हे 9 जिल्हे जे आहेत, इथे मी तुम्हाला विनंती करेल की हुतुतू खोखो हे सर्वोत्तम वाण राहील. याचं वैशिष्ट्य जर पाहिजे झालं, हुतुतू आहे हे सर्व रोगांसाठी, जसं चारकोल रॉट, एरियल ब्लाइट, फायटोप्थेरा या सगळ्या रोगांना सहनशील आहे. येलो मोझॅकला सुद्धा सहनशील आहे. शेंगावर लव असल्यामुळे शेंगा पोखरणारी अळी याच्यावर येत नाही. सगळ्या प्रकारच्या जमिनीस उपयुक्त आहे. कालावधी हा 98 दिवस म्हणजे मध्यम कालावधीचं, मध्यम फांद्या करणारा आहे. टपोऱ्या दाण्याचं, याचा दाना खूप जाड आहे, त्यामुळं एकरी उत्पादन सुद्धा याचं चांगलं येतं. 3 दाण्याच्या शेंगा जास्तीत जास्त आहे. उज्ज्वल भविष्य असलेलं एकमेव वाण आहे. मी तर असं म्हणेल की हुतुतू विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्याला याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे सर्वोत्तम वाण आहे. त्यानंतर दुसरं वाण आहे खोखो. याच्यामध्ये सुद्धा तुमच्या शेंगावर लव आहे, अळी कमी येते. हे सुद्धा सगळ्या रोगांना सहनशील आहे. फक्त एकच गोष्ट खोखो लावणाऱ्या, पेरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मी सांगू इच्छितो की खोखो हे वाण जे आहे हे साधारणतः 95 दिवस याचा कालावधीमध्ये 3 ते 5 दिवस हुतुतूपेक्षा लवकर येणार आहे. पण याची वाढ थोडीशी ठेंगणी राहते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमची चुनखडी जमीन किंवा पांढरी जमीन किंवा हलक्या जमिनीत जर, म्हणजे चुनखडी आणि पांढऱ्या जमिनीत तर ते पिवळं पडतंच, इतर वाणांच्या तुलनेत जास्त पिवळं पडतं. पण हलक्या जमिनीत पेरलं गेलं किंवा पेरणीनंतर पावसाचा थोडा खंड पडला तर हे पिवळं पडतं. अशा वेळेस 19-19चा एक फवारा त्याला देणं गरजेचं आहे. जे बियाण्याचं किंवा वाणाचं वैशिष्ट्य चांगलं आहे ते चांगलं सांगेल मी. त्याच्यात एखादा गुणदोष असेल तर तो मी सुद्धा सांगतो, जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. थोडंसं याची हाईट कमी राहते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिवळं जर पडलं तर याला 19-19चा वगैरे फवारा द्यावा लागतो. पण चुनखडी आणि पांढऱ्या जमिनीत खोखोची शिफारस केल्या जात नाही.
ज्याची बिलकुल आम्ही चुनखडी पांढऱ्या जमिनीत करत नाही, हलक्या जमिनीत सुद्धा करत नाही. हे वाण सुद्धा सगळ्या रोगांना सहनशील आहे आणि शेंगावर लव असल्यामुळं हे तुमच्या अळीसाठी सुद्धा सहनशील आहे. तर हे दुसरं वाण आहे. हुतुतू आणि खोको हे 2 वाणं विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यासाठी उत्तम वाणं आहेत. बाकीचा दुसरं आपलं किती चांगलं असेल, आश्रय, त्र्यंबक, 335, 612, पण विदर्भात आणि लगतच्या मराठवाड्यामध्ये अशा वाणांचा विचार शक्यतोवर यावर्षी करू नका. आता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशासाठी जे वाणं आहेत, इथून पुढचे वाणं जे आहेत ते बाकीचा तिसरा भाग जो आहे आपला, म्हणजे नांदेड, हिंगोली सोडून बाकीचा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आहे किंवा खानदेश आहे, याच्यामध्ये तुम्ही आश्रय घेऊ शकता. भरपूर फांद्या करणारं वाण आहे, सगळ्या झाडावर लव आहे, त्यामुळं वानू, त्यानंतर तुमचं गोगलगाय किंवा आळ्या याचा कशाचाच प्रादुर्भाव होत नाही. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी, म्हणजे येलो मोझॅक कमी, अधिक उत्पादन क्षमता देणारं. मात्र चारकोल रॉट आणि फायटोप्थेरा याच्यावर येतो. याच्यात सुधारणा करणं चालू आहे. जर याच्यात सुधारणा झाली तर पुढच्या वर्षी चारकोल रॉट आणि फायटोप्थेराला बळी न पडणारा आश्रय विदर्भात देऊ. तोपर्यंत आश्रय विदर्भासाठी नाही. खोकोमध्ये सुद्धा आपण सुधारणा करतो आहे, ज्याच्यामध्ये जे पिवळं पडण्याचं प्रमाण आहे ते आपण गायब करायचा प्रयत्न करतोय. तसं जर झालं तर पुढच्या वर्षी खोकोसुद्धा बिना अडचणीचं खोको पुढच्या वर्षी तुम्हाला मिळेल. तर हे आश्रय 77-77, 83-35 त्र्यंबक हे खास मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी वाण आहे. हे तुमचा मुळांची रचना उत्तम असल्यामुळे सगळ्या प्रकारच्या जमिनीस उपयुक्त आहे. टपोरे दाणे, शेंगा फुटण्यास सहनशील आहे आणि चांगल्या व्यवस्थापनात विक्रमी उत्पादन देणारं वाण आहे. हे वाण हे मराठवाड्याचं, पण याच्यावर सुद्धा चारकोल रॉट येतो, त्यामुळे विदर्भासाठी याची शिफारस नाही. विदर्भ आणि याच्या हिंगोली, नांदेडमध्ये याची शिफारस नाही. पण इतर मराठवाड्यातले जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र यासाठी हे उत्तम वाण आहे. त्यानंतर 88-88 सई हे उंच उभाट वाढणारं वाण आहे. मशीन कटिंगसाठी उपयुक्त आहे. हवा पाणी वादळात खोड दणकट व कडक असल्यानं लोळत नाही. म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी या वाणासाठी म्हणजे वेड्यासारखं याच्या मागं लागलेत. याचं कारण जो गोदावरीच्या काठावर पूर आले, पुरामध्ये सुद्धा हे 2-2, 3-3 दिवस पाणी असून सुद्धा हे वाण खराब झालं नाही. हे हवा येऊ द्या, वारा येऊ द्या, पाणी येऊ द्या, याच्यामध्ये दणकट असल्यामुळं आणि कडक असल्यामुळं हे लोळत नाही. याचं एक वैशिष्ट्य आहे. गोदावरीच्या काठावर याची मोठ्या प्रमाणात, त्यातल्या त्यात नांदेड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात याची लागवड होते. तर 4 दाण्याच्या शेंगा आहेत. मशीन कटिंगसाठी उंच वाढणारं उभाट वाण आहे. हे झाले आपले 5 संशोधित वाणं. याच्या व्यतिरिक्त हे सुधारित वाणं जे विद्यापीठाचे जे वाण आहे, बूस्टर 335 आहे, बूस्टर 9305 आहे, बूस्टर 9560, फुले संगम, फुले किमया, फुले दुर्वा 612 आणि 1135 हे सगळे वाणं तुम्हाला, हे सगळे वाणं जे आहेत मी सांगितलं, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, संभाजीनगर, अहिल्यानगर, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या जिल्ह्यांमध्ये तुम्ही हे वाणांचा वापर करू शकता किंवा सई त्र्यंबकचा सुद्धा वापर, आपलं आश्रय सई त्र्यंबकचा वापर करू शकता. याच्या वैशिष्ट्याबद्दल सांगण्याची गरज नाही, कारण हे नोटिफाईड सीड आहे, विद्यापीठाचं सुधारित वाणं आहेत, याची तुम्हाला माहिती आहे. फक्त बियाणं घेताना खात्रीचं बियाणं, अनुवंशिक शुद्ध चांगलं बियाण्याची निवड आपण करावी. वाणाची निवड कोणती करायची मी तुम्हाला सांगितलं. बूस्टर बियाणंच का मी बूस्टर करतोय, कशामुळं? कारण खात्रीशीर अनुवंशिक शुद्ध बियाणं आहे. जीओटी घेतल्या जाते. बूस्टर बियाण्याची प्रत्येक लॉटची जीओटी घेतल्या जाते. जे 5 लॉट आहे तेच बियाणं विकले जाते. उच्च गुणवत्ता व वाजवी किंमत आहे. गुणवत्ता तर चांगलीच आहे, पण वाजवी किंमत आहे. शेतकरी बंधूंनो, मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटतो की आज जर उद्या तुम्ही बाजारात जाऊन मुद्दाम किमती पहा, MRP पहा, सगळ्या कंपन्याच्या MRP पहा. सगळ्यात कमी MRP देणारी बूस्टर कंपनी आहे. कारण फक्त कंपनी एकटी मोठं होऊन जमत नाही. शेतकऱ्याला सुद्धा योग्य रास्त भावात बियाणं मिळालं पाहिजे. दुकानदाराचा सुद्धा इंटरेस्ट त्यात कायम राहिला पाहिजे. कंपनीला सुद्धा 2 पैसे मिळाले पाहिजे. असा सगळा विचार करून कंपनी भाव काढते, MRP काढते. बाकी बऱ्याच कंपन्यांच्या MRP जर तुम्ही पाहिल्या तर 25 किलोच्या बॅगची MRP 5,000 रुपये आणि आपली 25 किलोच्या रिसर्चच्या बॅगची 3,000, 3,400 अशा MRP आहेत. याचं कारण काय की तेजी जर आली तर तुम्हाला 5,000 पर्यंत ते बियाणं घ्यावं लागेल, पण बूस्टर बियाणं तुम्हाला MRPच्या वरती कोणी विकू शकत नाही. तर फक्त गुणवत्ताच नाही तर वाजवी किंमत सुद्धा आपण तिथे ठेवतो. प्रमाणित उगवण शक्ती आणि भौतिक शुद्धता
जवळपास 4 वेळेस उगवणशक्ती तपासले जाते, त्याच्यानंतरच बियाणं पॅक होते. बाकी कुठली कंपनी एवढ्या वेळेस उगवणशक्ती तपासत असेल याच्याबद्दल मला शंका आहे. तज्ज्ञांकडून गुणवत्ता तपासणी आणि हाताळणी होते. सर्वोत्कृष्ट विक्री पश्चात सेवा आणि मार्गदर्शन तुम्हाला मिळते. एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच कंपनीकडे मिळतात, ती म्हणजे बूस्टर सीड्स. आणि त्याच्यामुळं बूस्टर बियाणंच का? कारण या सगळ्या गोष्टी तुम्हाला बूस्टर बियाण्यात मिळतात.